जळगावात काल रात्री 10 वाजेच्या सुमारास मुळजी जेठा महाविद्यालयाच्या आवारात गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. महेंद्र सपकाळे या 22 वर्षीय तरुणावर वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार झाल्याची घटना आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांना तपासामध्ये यावेळी घटनास्थळी 2 कारतूस सापडली आहेत. विशाल कोळी आणि बाबू धोबी या दोघांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी समजते. नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जळगावमध्ये गुलमोहर कॉलनीत मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सच्या एरियामध्ये आज रात्री साधारण 9:40च्या दरम्यान महेंद्र सपकाळे या युवकाच्या पायावर गोळी मारलेली आहे. त्याच्यात त्याच्या सांगण्याप्रमाणे 5 ते 6 जण होते. त्यांची आता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तेव्हा मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इकडे आणलेलं आहे. त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे. त्याच्या उजव्या मांडीमध्ये हिप बोनच्या तिथं गोळी लागलेली आहे. तिथं आतमध्येच आहे बुलेट. आणि एक गोळी लागलेली एक गोळी आम्हाला स्पॉटवर सापडलेली आहे, पूर्ण जिवंत गोळी. बाकीचा आता तपास सुरू आहे. आरोपींना शोधण्यासाठी आमचे लोकल क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशनचे DB पथक रवाना झालेले आहे. आरोपी मिळाल्यानंतर आणखीन तपासामध्ये क्लिअर होईल. त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, जखमीचे पण आहे आणि आरोपींचं पण आहे. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई पण केलेली होती. मागचे काही दिवसापूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झालेला होता. त्याच्यानंतर परस्पराच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. दोघांच्या पण विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केलेली होती. परंतु आता पुन्हा हा प्रकार घडलेला आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा कारवाई आम्ही करत आहोत. एक गोळी त्याला लागलेली आहे हे प्रथमदर्शनी दिसत आहे आणि एक स्पॉटवर पडलेली होती राऊंड. त्यामुळं सध्या तरी 2 राऊंडचं आमचं कन्फर्मेशन आहे. तपासामध्ये आता यांच्या स्टेटमेंटमध्ये किंवा आरोपीच्या सापडल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल आणि किती राऊंड फायर झालेले आहेत. नंतर बाकीचे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, त्यांच्या जबाबामधूनही आपल्याला माहिती होईल की नेमकं तिथे काय घटना घडलेली आहे पूर्ण.